एका बाजूला लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो कोटी जमा होणार, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी या कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडणार आहेत। त्यामुळे प्रश्न पडतो की सरकारचा हा निर्णय नेमका कोणासाठी? ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी की फक्त राजकीय मास्टर स्ट्रोक? आगामी राजकारणावर या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार, जाणून घेऊयात। नमस्कार, मी वेदिका आणि तुम्ही पाहताय LDTV मराठी। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 16,96,000 शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। मात्र याच वेळी 94,000 आयकरदाते शेतकरी या योजनेतून वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकारच्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून DBTद्वारे एकरकमी सुमारे 7,000 कोटी रुपयांचे वितरण होणार आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल। तसेच वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS अंतर्गत कर्जफेड केलेल्या 6,25,000 शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे। मात्र या निर्णयाचा राजकीय अर्थही महत्त्वाचा ठरू शकतो। ग्रामीण भागात शेतकरी हा सर्वात मोठा मतदार वर्ग मानला जातो। त्यामुळे सरकारचा हा निर्णय आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करेल का? विरोधक याला निवडणूक पूर्व घोषणा म्हणतील की शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय म्हणून सरकारची बाजू मजबूत होईल, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून पात्र शेतकऱ्यांना एकूण 40,000 कोटी रुपयांपर्यंत अधिक मदत दिली जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं नाव या यादीत आहे का हे चेक करा आणि या निर्णयाबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा।